तर नमस्कार मित्रांनो. तर उद्या इलेक्शन आहे म्हणून आज आम्हाला सुट्टी होती. तर आम्ही लगेचच आलो होतो खेळायला. आमचं खूप खेळून झालं आणि सागरदा बोलला की बच्चूदाचं घर बघून जाऊया. तर आम्ही लगेचच बच्चूदाच्या घराच्या इकडं निघालो. तर मित्रांनो त्याच्या घराचं काम तर खूपच फास्ट होत होतं. आम्ही आलो घरी. घरी आलो आणि चिंटूचं प्लॅनिंग ठरलं की आपण अंडाभात करूया. तर आम्ही लगेचच त्या कामाला लागलो आणि चिंटू बाहेर चूल फुकत होता बघा. तर आमच्या घरातला फेमस शेफ म्हणजेच चिंटू म्हणजेच माझा छोटा भाऊ आर्यन. तर तो हे जेवण बनवणार होता आणि बघू शकता बाहेर किती उडवलं नाही. मला याचा खूप राग येत होता. काय हे करतोय ते करतोय. पण थोडा मस्त केला नव्हता. खायला पण खूप मजा आली. शेफ तो खूप सुंदर आहे. तर मित्रांनो दुपारनंतर आमचं ठरलं की संगमेश्वरला जाऊया. कारण उद्या रमाई जयंती आहे तर हार वगैरे आणायचे होते. मग मी आणि सागरदा निघालो संगमेश्वरला. संगमेश्वरला पोचलो. ह्यान मला कुठल्यातरी दुसऱ्याच वाटेनं आणला ना. कारण त्याला ती वाट माहिती होती बाजारात इकडून कुठेतरी जाते. तर मला ही वाट नवीनच होती. मग आम्ही निघालो त्या वाटेन. मग तिथं गेलो. अगोदर त्याचं बिल भरलेलं. तर त्याच्यानंतरही त्याचंच थोडं काम होतं. आज माझं जास्त काय काम नव्हतं. त्याचंच थोडंफार जास्त काम होतं. मग आम्ही लगेच थोडं आवळा सोडा प्यायला निघालो. तर मित्रांनो इथला मोठा जोक म्हणजे मला आला होता फोन आणि मी फोनवर बोलता बोलता तो आवळा सोडा पित होतो. तर आवळा सोडा पिऊन माझा अर्धा झाला आणि त्याच्यानंतर मला सागरदा बोलतो की अरे शूट घ्यायचा होता. मग नंतरला मी शूट तो घेतला. मग नंतरला आम्हाला असं समजलं की सानवीच्या कॉलेजला काहीतरी कार्यक्रम आहे. तर आम्ही दोघेही बोललो आता आलो आहे तर सागरदाच्या जुन्या कॉलेजमध्ये व्हिजिट तर टाकून जाऊयाच. मग आम्ही दोघंही लगेच निघालो. तर तिथे पोचलो. तयारी झाली होती मस्तपैकी आणि माझा मित्रही भेटला शुभम बेरे. तर त्याला भेटलो त्यानंतर सागरदाला तर त्याच्या अगोदरचे शिक्षक भेटले होते. तो तिकडे त्यांना भेटायला गेला होता आणि मी एकटाच तिकडे उभा होतो. तर तो भेटून वगैरे आला आणि आम्ही बोललो की आता आतमध्ये जरा बघून येऊया. तर आतमध्येही मस्त तयारी झाली होती. पण आम्हाला बसला लेट झालं होतं. मग आम्ही बोललो की आम्हाला खूप टाईम जाईल तर इथे नको आपण निघूया. आणि आम्ही मग संगमेश्वरला आलो. तर हार वगैरे घेतले आणि सागरदाला भाजी पण घ्यायची होती तर भाजी घेतली आणि मग बोललो की पाणीपुरी खाऊया. तर आम्ही मस्तपैकी एक प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर सागरदादाने एक भेळ प्लेट पण मागवली आणि मी तर भेळ खात नाही तर त्यांनी मस्तपैकी खाल्ली आणि आम्ही लगेच निघालो बसला. तर मित्रांनो उद्या इलेक्शन आहे तर गाड्या रद्द झाल्या होत्या काही काही म्हणून गाड्यांना आज बंद केलं गेलं होतं. तर मित्रांनो सागरदाही 2 शब्द काहीतरी बोलतोय तर ते तुम्ही ऐका. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बसतो इथे संगमेश्वर स्टँडमध्ये. बघू शकता तुम्ही सगळी माणसं बसलेत. पण बस तर काय नाही आज कानाकोण आली नाही इलेक्शनच्या कारणामुळे. आता बघू कसं काय जाता येतील ते. गाडी भेटली तर जाऊ नाही तर इथंच थांबू मग आम्ही. आणि याची ब्लॉग बघत राहा तुम्ही आणि सबस्क्राईब करायला, लाईक शेअर करा आणि फेमस करा आम्हाला लवकर लवकर. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो खूप टायमानंतर बस आली. तर मित्रांनो ईशाताई तिच्या हातावरची मेहंदी दाखवत होती आणि शूट घेत होतो तेव्हा ती लाजत होती. तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.